न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। मनुष्यबळ हा व्यवस्थापन उद्योगाच्या विकासाचा मूळ पाया आहे। त्यामुळे या क्षेत्रातील व्यक्तींनी विविध आव्हाने आणि त्यातील क्षमता विकसित करून उपलब्ध मनुष्यबळाचा 100% वापर करण्याची कला आत्मसात करणे आवश्यक आहे। आयमाच्या वतीने आयोजित मानव संसाधन समितीच्या HR मीट उद्घाटनाप्रसंगी बोलताना डॉक्टर झा पुढे म्हणाले की उद्योगाच्या विकासासाठी महत्त्वाचा घटक असलेले कार्मिक व्यवस्थापक HR हे दूरदर्शी आहे। मालक आणि कामगार यांच्यातला तो दुवा असतो। भविष्य निर्वाह निधी आयुक्त अनिल कुमार प्रीतम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की भविष्य निर्वाह निधीतील नवीन संकल्पना राबवण्यात येत असून निवृत्त झाल्यानंतर लगेच पेन्शन सुरू करण्याची योजना आखली जात आहे। दर महिन्यात 90 ते 100 जण निवृत्त होत आहेत। त्यांच्या जन्मतारखा उपलब्ध असल्याने 58 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी त्यांच्या पेन्शनचे नियोजन करण्याची प्रक्रिया वेगवान करण्यात आली आहे। राज्य कामगार विमा महामंडळाचे उपसंचालक चंद्रकांत शेखर पाटील म्हणाले की कंपनीत कधी अपघात होईल हे सांगता येत नसल्याने कामावर येणारा प्रत्येक कर्मचाऱ्याची नोंद ठेवावी। यावेळी व्यासपीठावर निपमचे अध्यक्ष प्रकाश बारी, आयएमचे अध्यक्ष ललित बुप, माजी अध्यक्ष समितीचे ज्ञानेश्वर गोपाळे, आयमाचे सरचिटणीस प्रमोद वाघ, HR समिट समितीचे अध्यक्ष धीरज वाडनेरे आदी मान्यवर होते। सुरुवातीला आयमाचे अध्यक्ष ललित बुब यांनी आयमाच्या कार्याचा आढावा मांडला। HR समितीच्या संघटनेमधील भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे। धीरज वडनेरे यांनी प्रास्ताविकात HR समितीचे वैशिष्ट्य विशद केले। यावेळी अवॉर्ड सेरेमनीचे वितरण डेप्युटी लेबर कमिशनर विकास माळी, ZP CEO आशिमा मित्तल, इपिराक कंपनीचे जनरल मॅनेजर कथरीन के यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आयमाचे IPP निखिल पांचाळ, माजी अध्यक्ष वरुण तलवार, राजेंद्र हिरे, आयमाचे सरचिटणीस प्रमोद वाघ यांनी आभार मानले। HR समिट यशस्वी करण्यासाठी सचिव हर्षद बेले यांनी यशस्वी नियोजन केले। याप्रसंगी उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, खजिनदार गोविंद जहा, HR समिती उपाध्यक्ष प्रतीक पगार, अविनाश मराठे, जगदीश पाटील आदीसह आयमा EC मेंबर व 200 उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते। त्यांचे HR छोटे जे आपले बिझनेस आहे त्यांचे उद्योजक आणि असे वेगवेगळे इन्स्टिट्यूट्स आपले जे आहे कॉलेजेस आहे त्यांचे मेन प्रिन्सिपल्स आणि डीन्स ते इथे आज आहे आणि आपण बघतोय चांगला एक उत्साह प्रतिसाद सगळ्यांकडून आपल्याला मिळालेला आहे। आणि हा इव्हेंट जो आपला एक धैर्य आहे की छोट्या कंपनींना मोठ्या कंपनीचा जो एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे जो नॉलेज आहे तो आपल्या छोट्या उद्योजकांना त्यांना मिळावा। प्लस त्याच सांगता मोठ्या उद्योजकांचे जे HR आहे त्यांना आणखीन नॉलेज शेअरिंग प्लॅटफॉर्म आणि जे अडचणी आता येत आहेत वेळोवेळी जे आपण बघतोय तर ते कसे आपण मात देऊ शकतो त्याच्यासाठी हा जो आज आपण उपक्रम केला आहे त्याच्यासाठी हा जो प्रतिसाद आपल्याला मिळाला आहे त्याची ओपनिंग आपण आता बघितली तर मला खात्री आहे दिवसभरात एक चांगला असा एक उपक्रम आपण आयमावर वतीने HR लोकांसाठी ह्युमन रिसोर्ससाठी उद्योजकांसाठी इथे राबवला आहे। मला याच्याने सगळ्यांना खूप फायदा होईल याच्या मला खात्री आहे। किती त्याच्यामध्ये 150 पार्टिसिपेशन आज आपल्याला इथे नाशिकहून आलेले आहे आणि सगळे मोठ्या कंपनीचे सगळे HR आहे आणि त्याबरोबरच उद्योजक पण याच्यामध्ये आहे। काही कॉलेज स्टुडंट्स आलेले आहेत जे फायनल इयर ह्युमन रिसोर्समध्ये करत आहेत त्यांना पण इथे शिकायला मिळेल, भेटायला मिळेल, मिळायला मिळेल नॉलेज तर त्याच्यासाठी त्यांनी पण पार्टिसिपेट केलेलं आहे। सर पूर्ण दिवसभरात आज ह्युमन रिसोर्स जे चीफ हिंदुस्तान कोकोकोलाचे आहे हे मिस्टर शर्मा जे बँगलोरमध्ये आज आलेले आहेत। भारत फोर्जचे आपले साहेब इथे आलेले आहे आणि चीफ ऑफिसर त्याच्याचबरोबर आपल्याकडे फोर्स मोटर्सचे पण चीफ आलेले आहेत। सिमेंट्सचे आपल्याकडे चीफ HR जे बँगलोरवरून आलेले आहेत आणि त्याचबरोबर लॉ फॉर्म्स जे आहे मोठमोठ्या SD पुरी लॉ फॉर्म जी मुंबईची आहे, बापट अँड कंपनी त्यांचेही जे मेन हेड आहे बापटचे ते पण इथे आज आलेले आहे आणि ते आपल्याला लॉ रिलेटेड लीगल रिलेटेड जे इश्यूज आहेत ते पण तिथे सांगणार आहे। त्याचबरोबर कॉलेजेसची जी डीन आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की कॉलेजेसमध्ये मुलं आहे पण आपल्या इथे जॉब मिळत नाही आहे तर जी गॅप आहे ती गॅप कशामुळे आणि कशी भरता येईल आपल्याला या फोरमच्या माध्यमाने आपण ते पण ॲड्रेस करणार आहोत। समिट आयोजित केलेली आहे। हा खरोखरच एक स्तुत्य उपक्रम आहे।
आणि मी त्यासाठी त्यांचं अभिनंदन करतो. मी ESICचा इंचार्ज आहे नाशिक सब रिजनचा. आम्ही असो किंवा PFचे कमिशनर, गव्हर्नमेंटचे जे रिप्रेझेंटेटिव्ज आहेत त्यांना इन्व्हाइट करून दे अरेंज दिस नॉलेज शेअरिंग सेशन आय कॅन से. यातून HR फ्रॅटर्निटी जे आहे आणि इंडस्ट्री जे आहे यांच्याशी आमचे जे काही उद्दिष्ट आहेत, गव्हर्नमेंटचे जे काही उद्दिष्ट आहेत ते आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्यामुळे इंडस्ट्रीला कंप्लायन्स पार्ट असेल किंवा ESI सारख्या ऑर्गनायझेशनकडून जे बेनिफिट्स मिळवण्याचा पार्ट असेल, या सर्व गोष्टींची चांगल्या पद्धतीनं माहिती मिळेल. आणि मला खात्री आहे की या HR समिटमधून इथल्या इंडस्ट्रीला, आयमाला खूप मोठा फायदा होईल. आज जो HR समिट 24 बाय आयमा के द्वारा जो हुआ है, यह इस टाइप के एक फर्स्ट इवेंट हमने देखा है जो नासिक में हुआ है, HR इवेंट, HR समिट. और यह एक इतने सारे HRs को और रेपुटेड कॉरपोरेट्स, ये अपने आप में एक अनप्रेसिडेंटेड मूव है फॉर नासिक के लिए. और such type of event will not only help for the institution but for the industries also. And ये इंडस्ट्री इंस्टीट्यूशन टाई-अप्स के लिए बहुत ही इम्पोर्टेंट इवेंट है इसमें, और हम चाहते हैं इस टाइप का इवेंट आगे भी होता रहे, हम चाहेंगे.